झाला कोटा, पाऊस आला मोठा. ये ग शाली, माझे मलके बाली. शल आली थाहून, मलके गेले वाहून. पावसावरची गाणी आणि कविता ऐकताना पहिलं स्मरण होतं ते कालिदासाच्या मेघदूताचं. हिमालयाच्या अलका नगरीतल्या एका यक्षानं आपल्या पत्नी प्रेमात रमून जाऊन त्याला नेमून दिलेल्या कामात कुचराई केली. म्हणून संतप्त कुबेरानं त्याला महाभयंकर शिक्षा दिली, 1 वर्षभराच्या पत्नी वियोगाची. बिचारा यक्ष भटकत भटकत मध्य प्रांतातल्या रामगिरी पर्वताजवळ आला आणि प्रिय पत्नीच्या विरहात दिवस कंठत असताना आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याने रामगिरीच्या रम्य वातावरणात पर्वताला लगडलेला आषाढ मेघ पाहिला आणि त्या मेघालाच आपला प्रेमदूत म्हणून पाठवायची कल्पना त्याला सुचली आणि महाकवी कालिदासाचं अजरामर काव्य मेघदूत सिद्ध झालं.